नमस्कार मित्रो, प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मुक्ता ही किचनमध्ये असते. तर तेवढ्यात तिच्यापाशी इंद्रा येते आणि इंद्रा येऊन बोलते की मुक्ता तू किचनमध्ये काय करते. तर मुक्ता बोलते की आई मी सैमोसाठी टिफिन बनवते. सैमोला माझ्या हातचे पराठे खूप आवडतात, त्यामुळे मी तिच्यासाठी पराठे बनवते. इंद्रा मुक्ताचं ऐकून खूप खुश होते आणि ती बोलते की लेकरं दुसऱ्याचे असून सुद्धा तू स्वतःची लेकरं असल्यासारखे त्यांच्यावरती प्रेम करते. तर हे ऐकून मुक्ताला आनंद होतो आणि ती बोलते की सैमो ज्यावेळेस लहान होती तेव्हापासून मी तिच्यावरती प्रेम करते. मुक्ता बोलते की सैमो आणि माझं नातं खूप वेगळं आहे. सैमो मला लहानपणापासून आवडते, त्यामुळे सैमोला माझ्या हातचं जेवण खूप आवडतं असं मुक्ता बोलते. त्यामुळे इंद्रा सुद्धा खुश होते. तर इकडे सावनी झोपलेली असते आणि सैमो तिच्यापाशी जाते आणि बोलते की मम्मा तू उठ, मला शाळेत जायचं आहे. तर तेवढ्या सावनी उठते आणि बोलते की तुझं काय ग दररोज दररोज नवीन असं ती बोलते. त्यामुळे सैमो दुखावते आणि सावनी बोलते की थांब, तुला मी नाश्ता बनवून देते आणि तुला टिफिन बनवून देते असं ती बोलत असते आणि ती झोपेतून उठते. तर इकडे इंदिरा देव्हारात जाते आणि देव्हारात तिला नंदी महाराजांची मूर्ती दिसत नाही, त्यामुळे ती एकदम घाबरते आणि ती मुक्ताला आवाज देते आणि मुक्ताला बोलते की मुक्ता इथं नंदी महाराजांची मूर्ती होती, ती कुठे गेली. आणि घरातली सगळी मंडळी देव्हारात येतात. देव्हारात आल्यावर ते बोलतात की नंदी महाराजांची मूर्ती काल तर इथेच होती, आता कुठे गेली. आणि मुक्ता बोलते की आई तू काळजी करू नको, मी नंदी महाराजांची मूर्ती बघते. आणि ती वॉचमॅनकडे जाते, वॉचमॅनला विचारते. तर वॉचमॅन बोलतो की काल रात्री कोण आलं हे मला माहिती नाही. आणि मुक्ता त्या वॉचमॅनला बोलते की तुम्ही मला सीसीटीव्ही दाखवा. तर मुक्ता ही सीसीटीव्ही बघते आणि सीसीटीव्ही बघितल्यावर मुक्ताला सीसीटीव्ही मध्ये सावनी दिसते, त्यामुळे तिचा संशय बळावतो आणि ती तेवढ्या सागरला कॉल करते आणि सांगते की सागर काल रात्री सावनी आपल्या घरी आली होती आणि तिनं नंदी महाराजांची मूर्ती सोबत नेली असं ती बोलत असते. त्यामुळे मुक्ताचं बोलणं ऐकून सागरला धक्का बसतो आणि तेवढ्यात मुक्ता कॉल ठेवून देते आणि इकडे इंदिराकडे येते. तर इंदिरा ही सगळ्यांना सांगत असते की कोणाकडे जर ही मूर्ती सापडली की मी त्याला सोडणार नाही असं ती बोलत असते. तर तेवढ्यात मुक्ता इंदिराकडे जाते आणि सांगते की तुम्ही तयारीला लागा, मी उद्यापर्यंत नंदी महाराजांची मूर्ती घेऊन येते असं ती बोलते आणि ती लगेच सावनीच्या घरी जाते. सावनीच्या घरी आल्यावर सावनी मुक्ताला बघून एकदम घाबरते आणि मुक्ताच्या अंगी देवीचा अवतार तिला दिसतो आणि ती एकदम घाबरते. आणि मुक्ता सावनीला बोलते की तू जी नंदी महाराजांची मूर्ती घेऊन आली आहे ती लवकर उद्या घेऊन ये आणि तिच्याबरोबर सईला सुद्धा घेऊन ये, नाही घेतलंस तर गाठ माझ्याशी असं ती बोलते. आणि मुक्ताच्या अंगी सावनीला देवीचा अवतार दिसतो, त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. तिला तिच्या चुकीची आठवण येते. सावनीला मुक्ताच्या अंगी देवीचा अवतार दिसतो आणि ती खूप घाबरलेली असते आणि ती बोलते की मी उद्या नंदी महाराज आणि सईला तुझ्यापाशी घेऊन येते असं ती बोलते. आणि तेवढ्यातच मुक्ता आणि सावनी यांच्यामध्ये भांडण होतं आणि ते एकमेकांना खूप बोलतात आणि इथेच मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबा. धन्यवाद.